तुझ्या साथीने भाग 2. सतत वाजणाऱ्या फोनच्या गलगले इधाची झोप मोडली होती. झोपेमध्येच तिने फोन उचलला आणि कानाला लावला. हॅलो. इधा तिचे डोळे चोळत झोपलेल्या आवाजात म्हणाली. ऐक, आज लंच मध्ये काय बनवणार आहेस? पलीकडे आरुषचा आवाज आल्यावर इधाचे डोळे लगेच उघडले. तुला आज सकाळ सकाळी लंच कसं काय आठवलं? इधाने प्रश्नार्थकपणे विचारलं. जर काही बनवलं नसेल तर लगेच उठून आलूचे पराठे बनव. मी 15 मिनिटात पोहोचतो. आणि सकाळ नाहीये आता. 11 वाजले आहे बघ जरा. लवकर उठ. चल. आरुष मिश्किलपणे म्हणाला. तो गाडी चालवत होता. यार, हा काय डोक्याला ताप आहे. रविवारी तरी मला चैन्य झोपू दे. इधाला खूप राग आला. इधा बोलतच होती. पण त्याने तोपर्यंत फोन ठेवला होता. इधाने रागाने फोन बाजूला ठेवला आणि बाजूच्या टेबलावरचा चष्मा उचलून तिच्या डोळ्यांवर लावला कारण ती आधीच झोपेतून जागी झाली होती. पुन्हा होऊन राहून उपयोग नव्हता त्यामुळे पायात चप्पल घालून ती घाईघाईने खोलीतून बाहेर आली. आई, आई. अमृताला हाक मारत इधा खोलीतून बाहेर आली तेव्हा ती स्वयंपाकघरात व्यग्र दिसली. इधा सगळी कामं करत करायची पण रविवार असल्याने अमृता तिला विश्रांती देण्यासाठी जेवण बनवायची. आई. इधा किचनमध्ये शिरली आणि तिला उद्देशून म्हणाली. उठलीस तू? मी तुलाच उठवायला येत होती. इधाच्या आईने हसून तिच्याकडे पाहिलं जी लूज फिटिंग नाईट सूटमध्ये काहीशी अस्वस्थ दिसत होती. तो तुझा लाडला झोपू देई तेव्हा तर ना. त्याला रविवारीही शांतता नसते. इधाने तिच्या आईच्या गळ्यात हात टाकत जांभोळी देत म्हणाली. पुरेशी झोप न मिळण्याचं दुःख काही गेलं नव्हतं तिचं. आता त्या बिचाऱ्याने काय केलं? गालावर थाप मारत तिच्या आईने विचारलं आणि वाटाणे सोलायला लागली. तुझ्या बिचाऱ्याला बटाट्याचे पराठे खायचे आहेत. तो 15 मिनिटात घरी येतो. तो इथेच लंच करणार आहे. त्याचा हेवा करत इधाने त्यांना माहिती दिली होती. अरे मी तर वाटाणा आणि भात बनवत होती. काही हरकत नाही ते मी संध्याकाळी बनवेल. चल तोपर्यंत बटाटे उकडायला ठेवते. अमृताने हळूच तिच्या मानेतून हात काढून घेतला आणि वाटाणे उचलून बाजूला ठेवले. तर इधाला त्याच्यावरचं प्रेम पाहून क्षणभर आश्चर्यचकित आणि राग आला पण मग पुढच्याच क्षणात आईच्या साधेपणावर ती मंद हसली. तिचं आरुषवर खूप प्रेम होतं तो त्यांचा लाडका होता आणि तोही आईसाठी जीव ओवाळून टाकायचा. आठवड्यातून दर 15 दिवस तो कोणत्या ना कोणत्या बहाण्याने त्यांच्या घरी येत असायचा. मग तो रिक्वेस्ट करायचा आणि तिच्या आईबरोबरच तो इधाला खूप जळवायचा आणि हे आतापासून नाही तर कधीपासून होतं. आता तर सवय झाली होती. जेव्हा केव्हा तो यायचा नाही तेव्हा अमृता त्याला फोन करायची आणि ती लगेच बाटलीतल्या जिनसारखा लगेच पळत यायचा. आरुष त्यांच्या या कोरड्या आणि निस्तेज जीवनात हसण्याचं कारण होता. त्याच्यात त्यांना त्याचा मुलगा सापडला होता. त्यांचा स्वतःचा मुलगा तर त्यांना मध्येच सोडून गेला होता आणि त्यावेळी आरुषने त्यांना आपला मुलगा असण्याचा मान दिला होता आणि तेव्हापासून अमृता त्याच्याशी जवळीक वाढली होती. आधीही त्या त्याच्यावर खूप प्रेम करायच्या पण त्या काळात आरुष त्यांना जास्तच प्रिय झाला होता. जेव्हा इधाने नोकरीचा विचार केला होता तेव्हा त्याने तिला निरुपयोगी इंटरव्ह्यू वाचवला आणि तिला स्वतःच्या ऑफिसमध्ये रुजू करून घेतलं होतं. त्यांची तब्येत खराब असल्यावर तो असंच त्यांची हेल्प करीन टाकायचा. तो जर मुलासारखं केअर करायचा तर मुलाच्या हक्कानेच तो त्यांच्यावर हक्क गाजवायचा. पण इधाची आईसुद्धा वाईट न वाटू देता त्याच्या सर्व मागण्या मान्य करून तो म्हणेल ते त्याच्यासाठी करायच्या. वा, आई काय भारी पराठे बनवले आहेत शपथ खूप भारी लागतंय. पराठ्याला न्याय द्यायला तो म्हणाला. इधाच्या आईला तो आई म्हणूनच हाक मारायचा. तो फक्त आई बोलायचा नाही तर त्यांना त्यांची आईसुद्धा मानायचा. अरे अजून घे बेटा. अमृताने त्याच्या ताटात दुसरा पराठा ठेवला. ज्याची सुरुवात त्याने कोणत्याही अडचणीशिवाय केली होती. मला एक गोष्ट सांग. तुझ्या घरात कोणी शेफ नाहीये का जो दर आठवड्याला माझी झोप खराब करायला इकडे येतो? इधाने स्वयंपाकघरातून आणखी गरम पराठे आणले आणि त्याला म्हणाली. शेफ तर आहे पण तुझी झोप उडवून पराठे खाण्याचा आनंद त्याच्या हातात नाहीये ना. आरुषने तिला चिडवत हसत हसत इधाच्या हातातल्या ताटातून गरमागरम पराठा उचलला. भूक कडकुठला. इधाने त्याच्याकडे पाहिलं आणि रिकामी प्लेट त्याच्या चेहऱ्यावर मारून ती पुन्हा किचनच्या दिशेने निघाली आणि त्याने अजिबात पर्वा केली नाही. तो फक्त हसला आणि खाण्यात व्यस्त झाला. अमृता दोघांना पाहून हसल्या. त्या दोघांना असं बघून त्यांना आनंद झाला. बेटा अजून काही दिवस करून घे तिला परेशान. मग तिलाही निघून जावं लागेल. अमृता उदासपणे हसत म्हणाल्या तेव्हा आरुष चकित झाला. का कुठे जाणार आहे तीर्थरू?
आरुषने हात थांबवून कुतूहलाने विचारलं. बेटा, मुलींना त्यांच्या घरी जावंच लागतं ना. उद्या काही लोक येत आहेत इधाला बघायला. अमृताने त्याला माहितीपूर्ण पद्धतीने सांगितलं तेव्हा आरुषला धक्काच बसला. ती लग्न करते? आरुषने काहीशा अस्वस्थतेने विचारलं. जणू काही त्याला ते समजून घ्यायचं नव्हतं. आणि अमृता काही बोलायच्या आधीच त्याने त्याच्या हातातला घास प्लेटमध्ये टाकला आणि लगेच किचन मध्ये गेला. लग्न करते? जणू आरुषला आईच्या बोलण्याला पुष्टी हवी होती. त्याच्या अचानक येण्याने आणि त्याच्या या प्रश्नाने क्षणभर तिला धक्काच बसला. मग पुढच्याच क्षणात तिने मन शांत केलं आणि पराठा लाटायला सुरुवात केली. हो, इधाने सावधपणे पराठा लाटताना सरसरीत सांगितलं. तू खरंच लग्न करतेय का? आरुष अजूनही अस्वस्थ होता. या प्रकरणावर हृदय विचित्र पद्धतीने धडधडत होतं त्याचं. हो, यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? प्रत्येकालाच लग्न करावं लागतं. इधाने अगदी शांतपणे उत्तर दिलं आणि पराठा तव्यावर टाकला. अरे पण एवढ्या घाईत का करत आहे आणि आई त्यांचं काय होणार? तिच्या लग्नाची बातमी ऐकून आरुष का नाराज झाला माहित नाही. आय एम 27 आरुष. हेच वय असतं लग्नाचं. आणि आई दादाकडे जाईल. पण मी माझ्या आईला माझ्या सोबत नेण्याचा प्रयत्न करेन. इधा गंभीरपणे म्हणाली आणि पराठ्याला तूप लावू लागली. ती वास्तववादी मुलगी होती आणि या समाजात लग्नाशिवाय जगणं किती कठीण आहे हे तिला माहीत होतं. आज नाही तर उद्या तिला लग्न करावंच लागणार होतं. तिलाही तिच्या आईची काळजी होती आणि तिची आई तिच्या समस्यांमध्ये सतत मिसळत राहावी असं तिला वाटत नव्हतं. म्हणूनच तिने होकार दिला होता, नाहीतर तिला अजून लग्न करायचं नव्हतं. आरुष पूर्णपणे गप्प झाला. तिच्या लग्नाची बातमी ऐकून त्याला आतून माहिती नाही का पण कळत नकळत वेदना झाल्या. तिच्या दूर जाण्याच्या भावनेनेच त्याचं हृदय धडधडलं. त्याने 2 क्षण फक्त तिच्याकडे पाहिलं. तू मग मला सोडून जाणार का यार? आरुषने विचित्र उदास आणि तुटलेल्या स्वरात विचारलं तेव्हा इधाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव दिसत होता. काय झालं आरुष? लग्न उद्याचं होणार नाहीये. आत्ता स्थळ आलंय. इधाला त्याची हालत विचित्र वाटली आणि त्यामुळे ती त्याला सरसपणे सांगू लागली. हा तर मग उद्या स्थळ येईल आणि परवा लगेच लग्न होईल. जाशीलच ना तू? आरुषला का बरं वाटत नव्हतं माहित नाही पण तो आतून अस्वस्थ झाला होता. हो, सगळ्यांनाच जावं लागतं. मी काही वेगळं थोडीच करते आणि तू एवढा वियर्ड का बिहेव करतो? हे सांगताना शेवटी इधाने त्याला अडवलं. आरुषलाही अचानक जाणवलं की आपल्याला काय एवढं वाईट वाटतंय. तेव्हा त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं. वियर्ड नाही यार. हे इतकं अचानक घडलं तर धक्का बसल्यासारखं वाटलं. मला कळलंच नाही तू एवढ्या लवकर मोठी झालीस. आत्तापर्यंत तर 2 पोनीटेल्स बांधायची आणि आता तुझं लग्न होणार आहे. आरुष थोडासा दुःखद हसला. दोघी शाळेत असताना त्यांची मैत्री झाली होती हे खरंच कालच झालं होतं असं वाटत होतं. हो, तो एकटाच मोठा झालास ना. जेव्हा इधाने त्याच्याकडे प्रेमाने पाहत त्याला मारलं तेव्हा तो देखील हसला. चल कॉंग्रॅट्स. आरुषने हसून वातावरण थोडं नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला. हम्म. इधाने हसून होकार दिला पण तिचं मनही जड झालं होतं. तर आरुष तिथेच स्लॅबजवळ उभा राहिला आणि तिच्याकडे पाहू लागला. हृदयात वेदना झाल्यासारख्या त्याला भासत होत्या तिच्या दूर जाण्याचा विचाराने. कसा जगेल तो तिच्याशिवाय? ती एकच तर फक्त त्याची मैत्रीण होती लहानपणापासून ते आत्तापर्यंत आणि आता तीही निघून जाईल. आरुषने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडे बघत होता. ती जुडा बनवत दुसरा पराठा लाटत होती. चेहऱ्यावर खूप लटा विखुरलेल्या होत्या. चष्मा थोडा खाली घसरला होता त्यामुळे तिच्या झुकलेल्या पापण्या स्पष्ट दिसत होत्या. आणि ती त्याच वेळी त्याला काहीतरी सांगत होती पण तो तिचं ऐकू शकत नव्हता. तो फक्त या सुंदर मुलीमध्ये आपली निश्चिंत मैत्रीण शोधत होता. पण आज त्याला तिथे फक्त एक मोठी झालेली इधा दिसत होती. त्याला आश्चर्य वाटलं की वेळ किती लवकर निघून गेला. कसा वाटला भाग गाईज? कळवा नक्की. आवडल्यास सबस्क्राईब करून लाईक करा आणि पुढारी यांच्या मैत्रीच्या नात्याचं काय होईल ते जाणून घ्यायला वाचत राहा. तुझ्या साथीने.